नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या लय भारी या यूट्यूब चॅनलवर एक नवीन आणि वेगळा विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे। तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच जणांच्या फळबागा असतात, पण अनेक जणांच्या फळबागा नसतात, हे किमान एक दोन सुद्धा झाडं असतात, पण या झाडांची छाटणी करणं गरजेचं असतं। आणि ही छाटणी का करायची, ती छाटणी केल्याचा फायदा काय होतात आणि फळबागांना खऱ्या अर्थानं संजीवनी देण्याचं काम ही छाटणी करत असते। तर आपण या दोन मित्रांशी आज भेटणार आहोत। तर या दोन मित्रांशी या विषयावर संवाद साधणार आहोत की या फळबागांची छाटणी केल्याचे काय फायदे होतात, हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार, तुमचं नाव आणि गाव पहिल्यांदा सांगा। तर शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे केशव सावंत, तालुका गाव बनाळी, तालुका जत, जिल्हा सांगली। केशव दादा धन्यवाद। या दादांची सुद्धा आपण ओळख करून घेऊया। दादा तुमचं नाव? नमस्कार, मी विनोद सावंत, मुक्काम पोस्ट बनाळी, तालुका जत, जिल्हा सांगली। तर बनाळी तालुका जत जिल्हा सांगली इथून हे दोन मित्र आपल्याला कोल्हापूरमध्ये एका फळबागांची छाटणी करण्यासाठी आले होते। तुम्हाला सुद्धा जर तुमच्या फळबागांची किंवा झाडांची छाटणी संदर्भात यांची मदत हवी असेल तर खाली नंबर देतो, या दोघांचाही, यांना कॉल करू शकता। या दोघांचीही यूट्यूब चॅनल आहेत, त्यांची लिंक सबस्क्राइब या ठिकाणी देतोय मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये। तर त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला जबरदस्त असे व्हिडिओ झाडांच्या छाटणी संदर्भातले त्या चॅनलवरती पाहायला मिळतील। दोघांच्याही चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। तर पहिला प्रश्न विचारतो विनोद दादांना। विनोद दादा, झाडांची छाटणी ही केव्हा करायची? तर मित्रांनो, आपल्या आंब्या बागेची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या बागेची लवकरात लवकर छाटणी व विरळणी केली पाहिजे। तर मित्रांनो, काय बागांचे कल्टर दिलेल्या बागा लवकर हार्वेस्टिंगला येतात, काय बागा मार्च एंडिंगला चालू होतात, काय बागा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते 15 एप्रिलला माल चालू होतो आणि माल पूर्ण हार्वेस्टिंग होतो। तर हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या बागेला एक 8 दिवसाचा ते 10 दिवसाचा रेस्ट देऊन फांद्या माल लागलेल्या खाली आलेल्या त्या फांद्यांना बाग पडला जातो। त्या फांद्यासाठी वर येण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा रेस्ट देऊन पुन्हा आपल्या बागेची छाटणी व विरळणी लवकरात लवकर केली तर येणाऱ्या वर्षी आपल्या बागेला काडी तयार होऊन स्टोरेज झाडामध्ये भरपूर साठवून येणाऱ्या वर्षी माल लवकर येऊ शकतो। त्यासाठी छाटणी व विरळणी लवकरात लवकर केली पाहिजे। धन्यवाद। तर विनोद दादांनी उत्तर दिलं पहिल्या प्रश्नाचं। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण केशव दादांच्याकडनं घेऊयात। केशव दादा, या फळ झाडांची छाटणी केल्याचा फायदा काय होतोय नेमका? तर मित्रांनो, काय होतं की झाडांची ज्यावेळी छाटणी करतो, ज्या आपण आता ह्या झाडांचं पाहू शकता, पाठीमागं झाड आहे, ह्या झाडांच्या ज्या फांद्या भुईवरती पोचलेल्या म्हणजे भुईला टेकलेल्या आहेत आणि त्याचं सूर्यप्रकाश आपण झाडाच्या बुडात पडत नाही आणि जे झाडाचं मेन खोड आहे, ह्या खोडावरती कीटकनाशक बुरशीनाशक ज्यावेळी चिटकतात, काही म्हणजे वाळवी लागते, वाळवीनं ते झाडाचं खोड वगैरे खराब होतोय। त्यासाठी ही छाटणी केली, विरळणी केल्यावर झाडाचं जे आपण पाणी पण देतो, पाण्याचा निचरा होतो जमिनीचा, पण बुरशी जी आहे म्हणजे आपल्या बेडवरची बुरशी हटत नाही। त्यावेळेला आपण ज्यावेळी छाटणी करतोय, छाटणी केल्यानंतर जे सूर्यप्रकाश आहे म्हणजे सॅटेलाइट म्हणतो आपण, ते आपण बेडवरती पडतो आणि बेडवरती पडल्यानंतर जी जमीन आहे ती लवकर म्हणजे पाण्याचा निचरा होतो आणि जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ते उन्हाच्या साहाय्याने ते मरतात। यासाठी आपण झाडाची छाटणी करतो। आणि दुसरा एक फायदा म्हणजे ज्यावेळेस आपण झाडांची छाटणी करतो, झाडाची विरळणी, ज्या नको असलेल्या फांद्या आहेत ह्या फांद्या काढतो। जर फांद्या काढल्या की काय होतं, झाडाला रोग जे आहे आपला बुरशीनाशक कीटकनाशक, ह्या रोगाचं प्रमाण कमी होते आणि जे आपण फवारणी करतो बागेत, ही फवारणी केल्यानंतर कमी प्रमाणात औषधावरती आपल्या बागेची फवारणी होते। आणि नाहीतर काय होतं, 200 लिटर बॅरेलमध्ये कमी झाडाची फवारणी होते, त्यावेळेस काय होतं, शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि जी कीड आहे झाडामधली तीही मरत नाही। त्यासाठी छाटणी केल्यानंतर त्याचा फायदा भरपूर होतो। धन्यवाद। आता अगदी शेवटचा प्रश्न मी विचारतो, केशव दादा ज्या प्रश्नाचं उत्तर देतील की एखाद्या आंब्याचं झाड आहे असं समजा, तर आंब्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर पुढच्या वर्षी काय पद्धतीने रिझल्ट होतोय किंवा काय फायदा शेतकऱ्याला होतोय, म्हणजे फळांच्या बाबतीत काय होतं की झाडाची आपण छाटणी करतो, नको त्या फांद्या आपण काढून घेतो, जी फांदी काढली की त्याच्या खालच्या जी राहिलेल्या फांद्या आहेत, सूर्यप्रकाश पडल्यानंतर त्या फांदीला ऊन मिळाल्यानंतर ती फांदी गर्भधारणा तयार होते
आणि ज्यावेळेस आपण फांदी काढत नाही, सावलीला फांदी राहते, त्यावेळेस ती गर्भधारणेला तयार होत नाही. कारण ऊन मिळाल्यानंतर त्या फांदीमध्ये टोरेज तयार होतं आणि टोरेज झाल्यामुळं आपलं त्या ब्रँचचं म्हणजे थंडी चालू होते नोव्हेंबर डिसेंबरला, त्यावेळेस त्या फांदीतून पालवी निघण्याऐवजी मोहर निघतोय. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, केशवदादा आणि विनोददादांनी ही सगळी माहिती आम्हाला दिली या फळबागांच्या छाटणीच्या संदर्भातली. तुम्हाला सुद्धा अजून माहिती हवी असेल तर खाली नंबर देतोय, त्यांना कॉल करून विचारू शकताय, त्यांची मदत घेऊ शकताय. तुमच्या फळबागा असतील तर नक्की त्यांना बोलवा. अगदी सुंदर पद्धतीनं, अगदी जबरदस्त पद्धतीनं झाडांची छाटणी करण्याचं काम ते करतायत आणि त्यांना या पुढच्या त्यांच्या या प्रवासासाठी आपण शुभेच्छा देऊयात. आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये या दोघांची 2 यूट्यूब चॅनल आहेत, त्यांची लिंक देतोय, त्यांना सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या लय भारी या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.